येस क्या बात आहे. पहिला चेंडू लांबेने मारलेला हा लांब 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 असा मारलेला षटकार षटकार. तुम्ही म्हटलं देऊ ना आता काय हा तिसरा फलंदाज मी असा पाहिला ज्याच्या लेग स्टंपच्या इकडे पायात चेंडू टाकल्यानंतर स्लॉग स्वीपचा फटका एक्झिक्यूट केला आणि लांब 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 मारलेला हा षटकार होता. एक 36ला पाहिलं होतं आणि हा आता मात्र हा लांबे आता मात्र चेंडू सुरेख टाकण्यामध्ये यश प्राप्त करतोय अक्षय. सॉफ्ट स्लॉग स्वीप खूपचा लांबचा षटकार आपण पाहिला होता. इकडे निश्चितच सरांकडनं विचारणा केली त्यांच्या मुखातून निघालं ते ह्याला 9 रन असल्या पाहिजेत परंतु आपल्या या ठिकाणी हा नियम नाहीये. नोचा इशारा पंचांकडनं दिला जातोय. नो +2 आणि हा फेकीचाच नो दिलेला आहे. 1+2 तब्बल 3 धावा धावसंख्येमध्ये ऍड होतील आणि अक्षयला या ठिकाणी बाजूला जावं लागणार. दुसरा गोलंदाज बोलावा लागणार टीम घुबरीला. धावसंख्या फलकावरती पाहिली तर आतापर्यंत 2 चेंडूचा खेळ संपल्यानंतर 9 धाव फलकावरती आहेत आणि थोडीशी खराब सुरुवात ज्या अक्षयवरती निश्चितच जास्त भरोसा ठेवला होता आणि पहिल्या षटकासाठी गोलंदाजी मार्कवरती बोलवलं गेलं होतं. त्या गोलंदाजाला या ठिकाणी थ्रो गोलंदाज म्हणून या ठिकाणी दर्शवलं गेलं आणि त्याला बाहेर काढलं गेलं आणि त्यानंतर हा नवीन गोलंदाज गोलंदाजी मार्कवरती रेडी होतोय. पियुष 2 मध्ये 9 आलेले आहेत. स्ट्राईक रेटवरती पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळणार आहेत मिस्टर वैभव आणि वैभव एक धाकड फलंदाज आहे. निश्चित पहिल्या चेंडूवरती एक मोठा फटका एक्झिट करून आपल्याला दर्शवलं होतं. नो आहे चेंडू नो वरती फ्री हिट आहे तर झेल टिपला जाईल परंतु झेल चित होणार नाहीये वैभव आणि त्या चेंडूवरती आपण पाहिलं तर 2 धावा धावून काढण्यामध्ये यश प्राप्त करतात दोन्ही फलंदाज. एका ठिकाणी वैभव दुसऱ्या ठिकाणी नरेन ही जोडी मैदानामध्ये उतरली गेली होती आणि सुरुवात आतापर्यंत फ्लाइंग केली गेलेली आहे या फलंदाजांकडनं. षटकार 2 दुहेरी धाव त्यानंतर दुहेरी धाव तब्बल 11 धाव फलकावरती. मात्र स्टँडिंग डिलिव्हर फटका चेंडू जातोय सीमारेषे पार षटकार 6 धावा. मुंबई ठाणे रत्नागिरी जिल्ह्यात चर्चा नावाची आहे खरोखर जीवदानी आईचा साऱ्या पोरांच्या हाताई शिरावर मंडणगण प्रीमियर लीग आमची आहे हो 1 नंबर युवा क्रीडा कमिटी मंडणगड आहे हो 1 नंबर मंडणगण प्रीमियर लीग आमची आहे हो 1 नंबर. तर 6 धावांनी धावसंख्येमध्ये वाढ धावसंख्या फुगून आपण पाहिलं तर 16 17 धावा. पुन्हा एकदा षटकार यस 23 धावा. शेवटचा चेंडू शिल्लक आहे. वैभव जर खेळपट्टीवरती राहिला तर निश्चितच कालच्या दिवसामध्ये आपण जो 4 षटकांमध्ये 100 गाठली गेली होती त्याची पुनरावृत्ती आजच्या दिवसामध्ये केली जाऊ शकते. त्या लांबीला अंतर असणार नाहीये जर वैभव खेळपट्टीवरती राहिलात तर. ऑप्शनच्या खूपच बाहेर चेंडू आहे असं दर्शवतायत पंच. या
अपीलवरती आणि आपण पाहतोय तर हे षटक या ठिकाणी संपलं गेले. या षटकाच्या समाप्तीनंतर निर्धाव चेंडू आल्यानंतर आपण पाहतोय हे षटक संपलं जाते. हे षटक संपल्यानंतर 23 धावा फलकावरती लगावल्या जातात आणि 23 धावांची सुरुवात निश्चितच ही सुरुवात जर कंटिन्यू ठेवली तर निश्चितच कालच्या दिवसामध्ये जो स्कोर झाला होता 105चा उच्चांक आहे या स्पर्धेचा. 4 षटकामध्ये 105चा उच्चांक आहे. त्यामध्ये रोहनचा आलेली पहिली या स्पर्धेमधली हाफ सेंचुरी. त्यानंतर आजच्या दिवसामध्ये आपण पाहिलं तर दुसरी हाफ सेंचुरी सुद्धा लगावली गेलेली आहे. आशिष शुभम गोलंदाजी मार्ग प्रति एक ऊंचे कद का खिलाड़ी यहाँ पर देवाने आजच्या दिवसामध्ये हाफ सेंचुरी लगावली. 51 धावांवरती 15 चेंडूमध्ये 51 धावांची खेळी केली गेली होती आणि आता मात्र संधी आहे ती म्हणजे वैभव यांना. स्लॉक्सचा फटका निश्चित वन बाउंड चेंडू क्षेत्ररक्षक सेकंड टप्पा पडल्यानंतर अडवतोय, फेकतोय, एकच धाव घेतली जाते आणि स्ट्राईक वरती मात्र वैभव यांना आणण्याचा प्रयत्न केला जातोय. नरेंद्रला माहिती आहे निश्चितच स्ट्राईक वैभव लांबे आहे, तो स्ट्राईक एंडमध्ये जितका असेल तितके मोठे धाबा या ठिकाणी येऊ शकतात. त्या कारणे फक्त नरेंद्रने वैभवला स्ट्राईक वरती आणण्याचा प्रयत्न केला आहे. एका धावाने धावसंख्येमध्ये वाढ 24 धाबा फलकावरती. आकुटप्पा चेंडू आता मात्र कव्हर चेंडू मारलेला फटका आहे. छोटासा क्षेत्ररक्षक चेंडूची पाठलाग करतोय. एक धाव कंप्लीट, दुसरी धाव सुद्धा घेण्याचा प्रयत्न आणि दुसरी धाव सुद्धा सहजरित्या या ठिकाणी कंप्लीट केली जाते. 2 धावांनी धावसंख्येची वाटचाल पुढे सरकत असताना धावसंख्या फलकावरती 26 धावा फलकावरती लगावली जाते. ज्या ठिकाणी दुसरं षटक मार्गस्थ आहे. दुसऱ्या षटकातला हा तिसरा चेंडू असणार आहे निश्चितच वैभव यांच्याकरता. थोडंसं या ठिकाणी टप्पा पडल्यानंतर थोडं खाली राहतोय चेंडू आणि ते चेंडूवरती फसतोय वैभव आणि लेग बाईची रन या ठिकाणी काढली जाते या चेंडूवरती. तर 27 धावा फलकावरती दुसरं षटक मार्गस्थ आहे आणि आतापर्यंत 3 चेंडूंचा खेळ या षटकातला संपलेला आहे. थोडंसं थांबवण्याचा प्रयत्न केला गेला आहे या षटकामध्ये वैभव नरेन यांना. त्यामुळे खोलवर टप्प्याचा चेंडू निश्चितच या चेंडूवरती हिट करण्याचा प्रयत्न केला गेला होता. नरेन यांचा असफल ठरतोय. टप्पा पडल्यानंतर यष्टी रक्षक या चेंडूला अडवतोय आणि निर्धाव चेंडूची सांगता होते. चला 2 चेंडू बाकी आहेत. नरेन स्ट्राईक एंडवरती पुन्हा एकदा. आता मात्र थोडंसं जागा बनवून मारण्याचा प्रयत्न ऑफस्टंपच्या खूपच बाहेर असल्या कारणे वाईडचा इशारा पंचांकडनं दिला जातोय आणि या अवांतनिशी 28 धावा फलकावरती लगावल्या जात आहेत. दरम्यान अजूनही 2 चेंडू या षटकातले बाकी आहेत. नरेन पुन्हा एकदा स्ट्राईक एंडवरती. पंच वळतायत पुन्हा एकदा आणि वाईडचा इशारा देत आहेत. अवांतरने एक अजून धाव फलकावरती लगावली जाईल. 29 धावा फलकावरती. अजूनही 2 चेंडू बाकी आहेत या षटकातले. नरेन काय करले या चेंडूवरती. आता नरेनने चेंडू हवेत उडवलेला आहे आणि लांब उडवलेला आहे. सीमारेषे पार उडवलेला आहे. येतो दणदणीत षटकार नरेंद्रच्या बॅटीतून. शेवटचा चेंडू आहे. 35 धावा फलकावरती लगावल्या गेलेल्या आहेत या षटकारानेशी. अजून लास्ट बॉलवरती काय घडेल यावरती सुद्धा निश्चित नजरा असणार आहेत. कारण जी सरासरीने चालले होते ती सरासरी थोडीशी कमी झाली गेली होती या षटकामध्ये. थोडासा थांबवण्याचा प्रयत्न केला गेला होता या षटकामध्ये गोलंदाज शुभम यांच्या मार्फत. आणि आपण पाहिलं तर या शेवटच्या चेंडूवरती 2 धावा धावून काढल्या गेल्या आहेत. 2 धावांची धावसंख्या 2 षटकाच्या समाप्तीनंतर बिनगडी बाद 37 धावा फलकावरती लगावल्या गेल्या आहेत. पहिल्यामध्ये आल्या 23, दुसऱ्यामध्ये आल्या 14 आणि 16 18.5 सरासरीने आपण पाहतोय 2 षटकामध्ये 37 धावा फलकावरती लगावल्या जात आहेत आणि अजूनही 2 षटकं बाकी आहेत. अजूनही सलामीवर फलंदाज खेळपट्टीवरती आहेत. ही मोठी जमेची बाजू असणार आहे. टीम कोणती टीम आहे? तांबडीवाडी संघासाठी 2 षटकं बाकी आहे. वैभव स्ट्राईक एंडवरती आहे. नॉन स्ट्राईक एंडमध्ये असणार नरेंद्रने एक षटकार मागच्या षटकामध्ये ठोकला होता. आता मात्र वैभव ज्याने फ्लाइंग सुरुवात केली होती पहिल्या षटकामध्ये 23 धावांचं षटक
त्या ठिकाणी घडवलं होतं पहिलं आणि आत्ता मात्र स्ट्राईक एंडवरती या तिसऱ्या षटकावरती येतोय टाकण्यासाठी कल्पेश. स्लॉक स्वीप, चेंडू सीमा रेषेपार, षटकार. किंगमेकर आम्ही मारून बाजी झोप उडवली भल्या भल्यांची. किंगमेकर आम्ही मारून बाजी उडवली झोप भल्या भल्यांची. बघा एकाच फटक्यात उडवली एकाच फटक्यात. खेळ मैदानी क्रिकेट रंगला युवा कमिटी मंडणगड तालुक्यात. खेळ मैदानी क्रिकेट रंगला युवा कमिटी मंडणगड तालुक्यात. निश्चितच आपण पाहतो फुल लेन डिलिव्हरी स्लॉक स्वीप अटेम्प्ट केला आणि तो सक्सेसफुल केला आणि सीमारेषे पार धाडला. षटकार निश्चित धावसंख्येमध्ये वाढ केली. 43 धावा फलकावरती लगावल्या गेल्या आणि त्यानंतर दबावामध्ये टाकलेला हा चेंडू लेग स्टंपच्या बाहेर. वाईटचा इशारा पंचांकडनं. 44 धाव फलकावरती लगावली गेली. तर मात्र जडमध्ये टाकण्याचा प्रयत्न, एकच धाव घेतली जाईल चेंडूवरती. एका धावानेशी 45 धावा फलकावरती. येस, नोचा इशारा. हा सुद्धा फेकी बॉलर, हा सुद्धा थ्रो गोलंदाज. नोचा इशारा पंचांकडनं. 9+1 म्हणजे तब्बल 2 धावा धावसंख्येमध्ये ऍड होतील. धावसंख्या जाऊन पोहोचेल ती 46. 46 धावा फलकावरती लगावल्या जातील. गोलंदाज या ठिकाणी बदलला जाईल. धन्यवाद सर्व मान्यवरांचं पुनश्च एकदा मनाच्या हृदयाच्या अंतकरणापासून. आपण वेळात वेळ काढून या ठिकाणी विनयजी कात्यानी त्यांची संपूर्ण टीम उपस्थित राहिली त्याबद्दल थँक्यू सो मच. आपली अशीच कृपादृष्टी यापुढे सुद्धा युवा क्रीडा कमिटीवरती राहील अशी आपणाकडून अपेक्षा. आणि पुनश्च एकदा योगेशदादा कदम असतील आणि त्यांच्या संपूर्ण टीमचं मनापासून युवा क्रीडा कमिटी आणि युवा चषकाच्या वतीनं आभार व्यक्त करतोय. षटकार चौकार येतोय. 1 बाउन्स. दोघांचा झंझावात सुरू होता. आता मात्र नरेन म्हणेल की स्ट्राईक देण्याचा प्रयत्न केला तर निश्चितच जो चेंडू मला भेटणार आहे तो चेंडू मोठे फटक्यामध्ये तब्दील होऊ शकणार नाही. त्या कारणे नरेनने सुद्धा आपले हात खोललेले आहेत आणि हा चौकार गोळा केला. आणि धाव फलकावरती धावा आहेत 50. 50 धावा. तर दुशांत वरती चढवला हल्ला. कव्हर चेंडूकडून मारलेला फटका 1 बाउन्स. चेंडू अडवला जातोय. 2 धावा धावून काढल्या जातात त्या चेंडूवरती. दुशांतवरती सुद्धा हल्ला चढवला जातोय या ठिकाणी. आणि आपण पाहतोय दोन्ही फलंदाज आता मात्र लयामध्ये फलंदाजी करतायत. दोन्ही फलंदाजांनी आपले इरादे स्पष्ट करण्याचा प्रयत्न केला गेलेला आहे. तर मात्र ऑन साइडला अगोदर नरेन यांना पाहिलं होतं. नरेननं ऑन साइडला जागा बनवून मारण्याचा प्रयत्न करतोय आणि बघितल्यानंतर पाहिलं तर चेंडू ऑफ स्टंपच्या खूपच बाहेर ठेवला. शरीराच्या लांब ठेवण्याचा प्रयत्न केला गेला त्यांच्या आणि त्यावरती पाहिलं तर बॅटीची खालची कडा लागून थोडासा 30 षटकामध्ये चेंडू अडवला गेला. एकच धाव काढली गेली. वैभव स्ट्राईक एंडवरती. तर मग थोडंसं जागा बनवून थोडंसं वाट पाहून त्या चेंडूवरती हिट केला गेला आहे. एकच धाव घेतली जाईल. 54 धावा फलकावरती लगावल्या जातात आणि शेवटचा चेंडू बाकी असणार आहे. आता शेवटच्या चेंडूवरती नरेन स्ट्राईक वरती असणार आहे आणि धावसंख्या ज्या पद्धतीने वाटत होती की मोठी धावसंख्या उभारली जाऊ शकेल परंतु तसं काही न घडता या 2 षटकांमध्ये आपण पाहिलं तर थोडा धावा रोखण्याचा प्रयत्न केला गेला. निर्धाव चेंडू शेवटचा आणि निर्धाव चेंडू संपल्यानंतर आपण पाहिलं 3 षटकांचा खेळ संपला गेलेला आहे. 3 षटकांच्या खेळ संपल्यानंतर धावसंख्या फलकावरती पाहिली तर 54 54 धावा फलकावरती लगावल्या गेलेल्या आहेत. शेवटचं षटक आता मात्र शिल्लक आहे. या शेवटच्या षटकामध्ये सलामीवीर बॅटरच खेळपट्टीवरती अजूनपर्यंत आहे. एका ठिकाणी वैभव मोठे फटके मारतोय. दुसऱ्या ठिकाणी आपण साथीला पाहिलं तर नरेंद्र मोठे फटके सुद्धा एक्झिट करतोय. स्ट्राईक रोटेट सुद्धा करून वैभवला स्ट्राईक आणण्याचा प्रयत्न करतोय. यश गोलंदाजी मार्क वरती येतोय. 9चा इशारा पंचांकडनं दिला जातोय. हा सुद्धा फेकी आहे. येस पिचच्या बाहेर. चला सावरी केळवाडी आणि कुडूक बौद्धवाडी दोन्ही संघाच्या संघटकावर टॉससाठी या.
स्टँडिंग दिल्यावर फटका कॉमेंट्री बॉक्सच्या दिशेला येतोय मॅक्सिमम यूज इट षटकार 6 धावा. DJ Frost. Aman. पुन्हा एकदा येतोय दणदणीत मॅक्सिमम यूज इट षटकार मिस्टर वैभव च्या बॅटीतून. हाँ आ गया ये वैभव बॉलर को फोडणे ये दर्शवून दाखवतोय आपल्याला प्रत्येक चेंडूवरती मोठे फटके एक्झिक्यूट करून. आता मात्र बॅक टू बॅक दोन षटकार येताना वैभवच्या बॅटतून आपल्याला पाहायला मिळाले. धावसंख्या या ठिकाणी पाहिली तर 66 धावा फलकावरती लगावल्या जातात पहिल्या 2 चेंडूवरती. $67 रन ऑन द बोर्ड आणि अजूनही या षटकात 4 चेंडू शिल्लक आहेत. अजूनही खेळपट्टीवरती वैभव लांबे जो लांब फटके या ठिकाणी मारताना दिसून आलेला आहे. फुलटॉस चेंडू त्या चेंडूवरती एक अजून षटकार आणि या षटकारानिशी वैभव लांबे यांची अर्धशतकी खेळी संपूर्ण झालेली आहे. या स्पर्धेतली 3री अर्धशतकी खेळी या ठिकाणी वैभव यांच्याकडनं पाहायला मिळते. सात षटकारांनिशी खेळपट्टीवरती फुलटॉस त्या चेंडूला सुद्धा पाठवलेला आहे. 9वा बॅक टू बॅक 4 षटकार ठोकून निश्चितच हे षटक अतिशय महागड या ठिकाणी दिसून येते. अजून 2 चेंडू बाकी आहेत. मला वाटतं या स्पर्धेतले 6 मध्ये 6 मारणारा हा युवराज सिंग ठरेल का. पुन्हा एकदा स्टँडिंग डिलीवर फटका चेंडू सीमा से पार षटकार. सर अगर सोते हुए आदमी को काट ले तो वो हीरो नहीं बन जाता. अगर जागते हुए आदमी को काट लेना तो उसको मसल दिया जाएगा. मारे मारे मध्ये 5 षटकार आलेले आहेत. 6व्याची या ठिकाणी वाट पाहिली जाते. 6वा येईल का आणि 6वा षटकार येतोय वैभव लांबेच्या बॅटीतून. षटक संपलंय. 6 मध्ये 6 षटकार ठोकून या ठिकाणी या षटकाला फोडून काढलेला आहे. मारे
थँक्यू डीजे. चला दोन्ही कर्णधार आपण टॉससाठी या. दोन्ही कर्णधार म्हणजेच एका बाजूला बलदेव क्रिकेट संघ सावरी केळेवाडी आणि कुडूक बौद्धवाडी दोन्ही कर्णधार आलेले आहेत. चला आपण टॉसकडे जाऊयात. एक मिनिट श्याम. 92चं टार्गेट असणार आहे ठोंबरे संघाकडनं तांबडीवाडीसाठी. हेड इज द कॉल. हेड इट इज. थँक्यू. आणि सावरी केळवाडी संघ टॉस जिंकलाय. चला निर्णय विचारेल काय असेल निर्णय. काय नाही. हा बॉलिंग आहे. कसं वाटलं इथं आल्यानंतर हे आयोजन संपूर्ण पाहुणा आणि टीमची कशा प्रकारची तयारी आहे. चांगल्या प्रकारे तयारी आहे. चांगलं आहे. आज सगळे खेळाडू आहेत की काही अनुपस्थित. हो आहेत. दोघे तिघे जण आहेत. हां खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला या मॅचसाठी. कुडूक बौद्धवाडी मला वाटतं 4 दिवसानंतर पुन्हा एकदा खेळायला आलेले आहेत. कशा प्रकारची तयारी आहे एकंदरीत या स्पर्धेसाठी आणि हे आयोजन कसं वाटलं. युवा कबड्डीचं पहिलं सुद्धा मी हार्दिक अभिनंदन करतो की आम्हाला त्यांनी आयोजन चांगलं आहे आणि आम्हाला संधी दिल्याबद्दल धन्यवाद. खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला सुद्धा. अहवाल असा आहे टॉस जिंकलाय सावरी केळीचीवाडी या संघाने. केळीवाडी या संघाने आणि प्रथम फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला. दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा. आपण आपापल्या पोझिशन घ्यायच्या. येस एक मोठी धावसंख्या या ठिकाणी 4 षटका अखेरीस 91 धावा फलकावरती लगावले गेल्या आणि 92 धावांचा टार्गेट सेट केला गेला आहे तांबडीवाडी ठोंबरी संघासाठी. चांगला झंझावात अर्धशतकी खेळी आपण पाहिली मिस्टर वैभव लांबे यांची आणि त्या जोरावरती आपण पाहिलं तर तब्बल 91 धावा फलकावरती लगावल्या गेल्या. 92 धावांचा टार्गेट सेट केला गेला आहे ठोंबरी संघासाठी. तर मात्र या धावा कितपत पार केल्या जातील, या धावा चेस केल्या जातील की थांबवल्या जातील यावरती सुद्धा निश्चितच पाहणं असणार. कारण तांबडीवाडी संघाची गोलंदाजी सुद्धा फोडली जाऊ शकते. कारण ठोंबरीचा संघ 92 धावांचा टार्गेट पार करायचा आहे तर थांबणार नाहीये. त्यांना सुद्धा फ्लाइंग सुरुवात करणं गरजेचं आहे आणि त्यांना सुद्धा मोठे फटके मारणं गरजेचं आहे जर हा सामना जिंकायचा असेल तर. गोलंदाज या ठिकाणी वैभव गोलंदाजी मार्कवरती सज्ज होते. वैभवने फोडून काढलेले आहेत रन. आता मात्र वैभव थांबवण्यासाठी सुद्धा पहिल्या सेटर टाकण्यासाठी येतोय गोलंदाजी मार्कवरती. सलामीर बॅटर त्रिदेव सिद्धेश ही जोडी मैदानामध्ये फुलटॉस चेंडू निश्चिताचा ऑन साईडला ढकललेला आहे. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी 30 सर्कलच्या आतमध्ये एकच धाव घेतलेला आणि वैभव लांबे यांनी आलेल्या माहितीनुसार निश्चितच एक लेदर क्रिकेटचा प्रशिक्षक सुद्धा आहे. तर निश्चितच त्यांना या धावा कशा डिफेंड करायच्या त्या निश्चितच माहिती असणार. तर पहिली धाव लगावली गेलेली आहे. दुसरा चेंडू लेग स्टंपच्या बाहेर आहे का. यस पंचांकडे लक्ष वेधून राहिलेलं आहे. 2 धावा आलेल्या आहेत. तिसऱ्या गुणाचा प्रयत्न होणार नाहीये कारण फेकी आलेली आहे. पंच वळतात यस इट्स वाईट.
वाईड चेंडू आणि वाईड वरती +2 धावा धावून काढलेल्या आहेत, म्हणजे तब्बल 3 धावा धावसंख्येमध्ये ऍड केल्या जातील. एकच चेंडू आतापर्यंत संपलेला आहे. 4 धावा फलकावरती आहेत. आता मात्र उंचावल्या ढकलण्याचा प्रयत्न, पंचांकडे लेग बिफोरची अपील केली जाते. खूप उंचावून गडी बाद असल्याचा इशारा पंचांकडनं. पहिला गडी गारवतोय त्रिदेवच्या रूपाने. डॉन का इंतजार तो 11 मुल्कों की पुलिस कर रही है, लेकिन सौम्या डॉन को पकड़ना मुश्किल नहीं, नामुमकिन है। अरे दीवानो मुझे पहचानो, कहां से आया मैं हूं कौन। अरे दीवानो मुझे पहचानो, कहां से आया मैं हूं कौन। मैं हूं कौन, मैं हूं कौन, मैं हूं कौन। पहिला मोठा हादरा लागल्यानंतर त्रिदेव बॅक टू डिपार्ट गेल्यानंतर नवीन फलंदाजी मार्क वरती येतोय. शुभम टप्पा पडल्यानंतर चेंडू निश्चित यष्ट्यांच्या वर्ण या ठिकाणी जाताना पाहायला मिळाला. पंचांकडे दाद मागितली जाते, पंच तटस्थ आहेत आणि निर्धाव चेंडू पडला जातोय. आता मात्र मोठ्या धावांचा पाठलाग या ठिकाणी मला वाटत नाही की होऊ शकेल, कारण वैभव यांची गोलंदाजी या ठिकाणी प्रभावकारी दिसून येते. प्रत्येक चेंडू या ठिकाणी विचार विनिमय करून टाकले जातात, पण मोठे फटके एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न करून देत नाही आहेत. अशा प्रकारचे चेंडू टाकणं गरजेचं होतं आणि ते टाकण्यामध्ये यश प्राप्त करतात मिस्टर वैभव. आतापर्यंत पाहिलं हा फटका चांगला देऊन जाईल. 6 धावा येईल षटकार. बॅट्समन सिद्धेच्या बॅटीतून 6 धावा. सिद्धेश बाद झालेला तर त्रिदेव खेळपट्टीवरती आहे. सरळ बॅटिंग मारला फटका आहे, फेकी आलेली आहे आणि फर्स्ट अटेम्प्ट चुकला. सेकंड अटेम्प्ट मध्ये लावण्याचा प्रयत्न केला, त्यावेळेस फलंदाज आपल्या क्रीज मध्ये सुखरूपरित्या पोहोचला गेला. पहिलं षटक संपलंय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावा फलकावरती आहेत 1 to 12. 12 धावा फलकावरती आहेत. अजूनही 80 धावा करायच्या आहेत. 80 धावा 18 चेंडू मध्ये करायच्या आहेत. तर 18 चेंडू मध्ये 80 धावा करण्यासाठी त्रिदेवला जास्तीत जास्त खेळपट्टीवरती स्ट्राईक वरती राहणं गरजेचं आहे. नरेंद्र मला वाटते गोलंदाजी मार्क वरती येते दुसरं षटक टाकण्यासाठी. यस, नरेंद्र दुसरं षटक टाकण्यासाठी गोलंदाजी मार्क वरती या ठिकाणी रनअप घेण्याचा प्रयत्न. रनअप घेताना 45 क्रमांकाची जर्सी घातलेला नरेंद्र मागच्या इनिंग मध्ये पाहिलं ही जोडीच सलामीरच्या रूपाने फलंदाजी मार्क वरती आणि शेवटपर्यंत 40 षटकं खेळून काढले आणि 40 षटकं फोडून काढले होते. आता मात्र पहिल्या षटकामध्ये वैभवच्या 12 आल्यात. आता दुसरे षटकामध्ये किती येतील यावरती सुद्धा लक्ष असणार आहे. 18 मध्ये 80ची गरज आहे. 80ची गरज असताना स्ट्राईक एनवरती त्रिदेव. टप्प्यात चेंडू, चांगलं क्षेत्ररक्षण. एकच धाव घेतली गेली या चेंडूवरती. 13 धावा फलकावती. मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नामध्ये बॅटची खालची कडा लागून फायनल क्षेत्रामध्ये चेंडू गेलेला आहे. एकच धाव घेतली झाली चेंडूवरती. 14वी धाव फलकावरती लगावली जाते आणि मात्र ठोंबरी संघ निश्चितच बॉडी लँग्वेज वरनं असं वाटत आहे की या धावा मोठ्या आहेत, या आपल्याने होणार नाही अशा विचाराने फलंदाजी करताना आढळतात. नोचा इशारा. नोचा इशारा पंचांकडनं आणि नो वरती फ्री हिट असणार आहे. पंधरा धावा 16 धावा फलकावरती. नो +1 अशा 2 धावा ऍड केल्या जातात धावसंख्येमध्ये.
फ्री हिट शुभम करता वा 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 हा झाली जमा वाईटचा इशारा होतो आता मात्र वाईट +1 अजून 2 धाबा फलकावरती ऍड होत आहेत आणि फ्री हिट कंटिन्यू असणार आहे म्हणजे 18 धावा फलकावरती 2 चेंडू आतापर्यंत संपले परंतु त्यानंतर टाकणारे चेंडू थोडेसे खराब हाताळले गेले नरेंद्र यांच्या मार्फत आणि त्या दोन्ही चेंडूवरती एक अतिरिक्त धावून काढले गेलेले आहेत म्हणजे तब्बल 18 धावा फलकावरती आहेत आणि फ्री हिट अजून कंटिन्यू आहे फ्री हिट आता मात्र फ्री हिट साठी त्रिदेव स्ट्राईक एंड वरती येतोय फ्री हिट आहे फ्री हिटची संधी या ठिकाणी हुकली गेलेली आहे कारण या चेंडूवरती मोठा प्रहार मारण्याचा प्रयत्न परंतु चेंडू फळीवरती आदळता आलेला नाहीये आणि लेग बायची 1 रन धावसंख्येमध्ये ऍड केली जाते 119 19 धाबा फलकावरती लगावल्या जातात ए ओपनिंगला जा टप्प्याचा चेंडू त्या चेंडूवरती निश्चितच पुलचा फटका एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न केला गेला होता परंतु बॅटची खालची कडा लागून चेंडू एसटी रक्षकाच्या मागे अडवला जातोय एकच धाव घेतली झाली चेंडूवरती तर 20 धाबा फलकावरती अजूनही 72 धावांची गरज आहे आता मोठे फटके येतील का यावरती आता मात्र प्रश्नचिन्ह येऊन राहिलेला आहे लॉफ केलेल्या चेंडूला निश्चितच कव्हरच्या दिशेला क्षेत्ररक्षक आहे एकच धाव घेतली जाते चला लास्ट बॉल या षटकातला त्रिदेव कुठे आहे फुल इन डिलिव्हरी आणि त्या चेंडूवरती मोठा प्रहार त्रिदेवच्या बॅटीतून येतोय हा षटकार शुभमच्या बॅटीतून येतोय षटकार बिलीची नागिन निघाली मुन्नावर डोळा लागला बिलीची नागिन निघाली मुन्नावर डोळा लागला बिलीची नागिन 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 काढला की 2 काढले ना नाव काय त्या बॉलचं ओमकार हे षटक टाकण्यासाठी निश्चितच ओमकार आले होते त्रिदेव स्ट्रायकर वरती एकच धाव काढली गेली त्यानंतर शुभम पट करता पडणार हा चेंडू निर्धाव चेंडू ऑन साइडला जमीन लगत गेलेला फटका एकच धाव घेतली जाईल या चेंडूवरती चला या सामन्यामध्ये निश्चितच औपचारिकता राहिलेली आहे आता धावा 29 होत्या ज्या ठिकाणी 92 करायच्या होत्या
बॅटची कडा शॉर्ट थर्डमॅनला क्षेत्ररक्षक एकच धाव 30 30 रन ऑन द बोर्ड। और इस मैच में जो चुरस जो हमरी तुमरी होने वाली थी वो हमरी तुमरी अभी होने वाली नहीं है क्योंकि ठुमरी टीम यहाँ पर अपने विजय से दूर जाती हुई षटकार आलेला आहे अखेरीस। या षटकाच्या एक बॉल बाकी आहे अजूनपर्यंत। 6 धावांनी वाढ। धावसंख्या फलकावरती पाहिली तर धावसंख्या 36 आणि लास्ट बॉल आहे। अजूनही आपण पाहिलं तर 56 धावांची गरज आहे। तर 7 चेंडू शिल्लक आहेत फक्त फॉर्मॅलिटीसाठी असणार आहे ते। यामध्ये ठुमरी संघ विजय संपादन तर करू तर शकणार नाहीये आणि तांबडीवाडी संघ त्वरित हे 6 चेंडू टाकून घ्यायचे। रवींद्र जडेजा सारखा एक गोलंदाज बोलवा, पटापट चेंडू टाकून संपून टाका मॅच आणि त्यानंतर सामना चालू होईल लगेचच। कुडूक बौद्धवाडी आणि केळेवाडी या दोघांचा सामना या ठिकाणी रंगणार आहे। तर दोन्ही संघ रेडी राहा। 4 चेंडू संपल्यानंतर लगेचच मैदानामध्ये दाखल व्हायचं आहे। 1 रन आधी। तर 4 चेंडू बाकी आहेत। गणेश लेग स्टंपच्या बाहेर वाईडचा इशारा। चेंडू हवेत झेल खाली क्षेत्ररक्षक पोहोचू शकणार नाहीये। चेंडू 1 बाउंस चौकार। तर 3 बॉल बाकी आहेत। तर 2 बॉल बाकी आहेत। लास्ट बॉल आहे। 2 बॉल आहेत 2 बॉल। चला लास्ट बॉल। चला लगेचच केळेवाडी निर्धाव चेंडू आणि तांबडीवाडी संघ हा सामना जिंकतोय।